मला सांगा, तुम्हाला काय वाटतं डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती पदापर्यंत कसे पोहोचले असते? स्वतःचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला आणि नुसताच अभ्यास नाही केला बरं का, त्याबरोबर ते कामही करत होते. कारण त्यांना माहित होतं की शिक्षण आणि ज्ञानामुळे माणूस मोठा होऊ शकतो. कम इन. सर, चहा कॉफी काय आणू? नाही, भास्कर मला एक सांग, डॉक्टर अब्दुल कलाम कोण होते? अब्दुल कलाम सर, ते एपीजे अब्दुल कलाम. राहू दे, दवेंना पाठवा. हो सर. कम इन. सर, बोलावलं तुम्ही? बसा. मी? बसा. दवे, कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांबद्दल माहिती आहे तुम्हाला? सर, सगळ्या राष्ट्रपुरुषांबद्दल माहिती आहे. तुम्हाला एक्झॅक्टली कोणाबद्दल माहिती हवी? डॉक्टर होमी बाबा. डॉक्टर होमी बाबा? सर, ते आपलं नाही माहित ना? ओके, एक काम करायचं, अर्जंटली डॉक्टर होमी बाबांचं एखादं पुस्तक मागवायचं. हो सर, मागवतो. आणि कसं आहे दवे, फक्त फॅशन इंडस्ट्रीचं नॉलेज ठेवून उपयोग नाहीये. आपल्या देशासाठी कोणी कोणी काय काय कॉन्ट्रीब्यूट केलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. स्वतः अशी माहिती वाचत जा आणि मलाही सांगत जा. सॉरी सर, आता वाचेन मी त्यांच्याबद्दल. परफेक्ट. या. दवे, नॉक करायला विसरलात का? हो, सॉरी मॅडम. दवे, अहो काय झालंय? हा? दाखवलं का तुम्ही सरांना प्रेझेंटेशन? स्क्रॅप केलं का? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, सरांना ते प्रेझेंटेशन नाही आवडणार म्हणून. अहो मॅडम, सरांनी प्रेझेंटेशन बद्दल एक शब्दही विचारला नाही. मग काय झालं? मला वाटतं आपण सरांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. व्हॉट? काहीतरी भलतंच वागतंय. दवे, काय झालंय? मला नीट सांगणार आहात का तुम्ही? अहो मॅडम, मलाच कळत नाही की तुम्हाला कसं सांगू. जस्ट लीव इट. मीच जाऊन बघते काय झालंय. मॅडम, तुम्ही आज जाताय, पण तुम्हाला डॉक्टर होमी बाबा कोण हे माहिती आहे का? व्हॉट? कमेंट. मॅडम, कॉफी आणू? नाही, नकोय. दवे, तुम्ही काय म्हणत होतात परत सांगाल का जरा? तुम्ही सरांना भेटायला जाताय, पण तुम्हाला डॉक्टर होमी बाबा कोण हे माहिती आहे का? अहो सर, सरांनी तर मला अब्दुल कलामांबद्दल विचारलं. ओ गॉड, आता हे काय आहे नवीन? वा, छान झाली या वर्षीची स्मरणिका. आतला मजकूर आणि फोटोही चांगलेत. अहो, मनवताई आहेत म्हणून स्मरणिका दरवर्षी चांगल्या बनतात बघा. खरं तर सगळी मेहनत तुमची आहे. मी फक्त वर्षभर झालेल्या कार्यक्रमांची माहिती लिहिते, बाकी काही नाही. नाही, पण खरंच स्मरणिका खरंच खूप सुंदर झाली आहे. म्हणजे बघता क्षणी खूप आवडली मला. बरं, महत्वाचं, या स्मरणिका तुम्ही आपल्या ट्रस्टीजला आणि देणगीदारांना पाठवल्या की नाही? कर्नल साहेब, पहिला मान तुमचा, मग बाकीच्यांचा. हो, मंदिराच्या चाव्या तुमच्या ताब्यात दिला म्हणून आम्ही सुखाने झोपतोय बघा. मी तर फक्त नावाचा राखणदार आहे. आज आपलं गाव नीट उभं आहे कारण सगळे जण एकमेकांना मदत करतात, एकमेकांच्या साथीनं उभं राहतात. खरंच आपल्या गावात खूप छान एकी आहे. असणारच, आणि म्हणून तर आपलं गाव आदर्श गाव आहे. बरं, महत्वाचं, त्या स्मरणिका लवकरात लवकर पाठवायला सुरुवात करा. 3-4 दिवसात पोचायला हव्यात. हो, मंदिराच्या मुख्य ट्रस्टींना म्हणजेच राजवीर मोहिते पाटलांना आपला माणूस स्वतः जाऊन स्मरणिका देऊन येईल. कारण त्यांनी खूप केलंय आपल्या गावासाठी. अहो, स्मरणिकेत त्यांच्या कंपनीच्या बऱ्याच जाहिराती दिल्या आहेत, त्यामुळे जास्त स्मरणिका छापता आल्या. छान. ठीक आहे, मग येतो आम्ही. कलेक्टरांना पण पाठवून द्या आणि हो, 4 दिवसात पोचायला हवं सगळ्यांना.
अभ्यास करतोय डॉक्टर होमी बाबाच्या बायोग्राफीचा. हा बरा आहे ना का मेंटली? ऍब्सर्ड आहे. कूल. बरं बरं बघते मी. हो बोलते मनवाशी. परवा आपलं पथनाट्य आहे आणि आज अचानक योगेश आणि प्रवीण सांगतायत की त्यांना प्रयोगाला यायला नाही जमणार आहे. काय? हो. अरे सखी, ऑलरेडी एवढे टेन्शन आहेत, त्यात काय आणखी आहे? खरंच काय करतात यार हे तू लोक? नको टेन्शन घेऊ, करू काहीतरी. काय करणार आहोत? काहीच ऑप्शन नाहीये. प्रयोग कॅन्सल करावा लागणार आहे आपल्याला. 2 जण नाहीयेत ना. योगेशशी झालंय बोलणं माझं. अरे मग आता काय? ऐनवेळी कुठून आणणार 2 कलाकार? नवऱ्याचा रोल आहे तो मी करेन. आणि माझा एक गायक मित्र आहे तो दुसरा रोल करायला तयार आहे. त्याच्याशी बोलणं पण झालंय माझं. प्रॉब्लेम सॉल्व. खरंच थँक्यू सो मच. आता कुठे जीवात जीव आला माझ्या. अमोल, सिरियसली मला इतकं टेन्शन आलं होतं ना, मला वाटलं आता प्रयोग कॅन्सल करावा लागतोय की काय. पण ऍज युजल तू परस्पर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस. असो, आता बरीच कामं आहेत मला अजून. परमिशन लेटर सुद्धा पोहोचवायचंय मला लोकेशनसाठी. आणि मनवा, तुला काही गरज लागली ना तू मला सांगशील. नक्की. येतो मी. बाय. बाय. ग्रेट. आता कुठे टेन्शन गेलं माझं. खरंच मला काही सुचत नव्हतं का. म्हटलं आता शेवटच्या क्षणाला कोणाला उभं करायचं प्रयोगात. पण अमोल खरंच ग्रेट आहे. कारण माझं प्रेम आहे मनवावर. तिच्याही मनात मीच असणार आहे. कुठे हरवलीस? नाही. टेन्शन नको घेऊ, झालंय आता सगळं सॉर्ट. मी फक्त आयोजकांशी बोलून घेते वेळेचं. मानवा इतकं कौतुक नको करू अमोलचं. याने तुझ्या अडचणीत अजून भर पडेल. तुला कसं सांगू मनवा की अमोल तुझ्या प्रेमात आहे. डॉक्टर होमी जहांगीर भाभा, द फादर ऑफ इंडियन न्यूक्लियर प्रोग्राम. राजवीर मोहिते पाटील, सगळ्याच बाबतीत डिसिप्लिन. आणि आता नेमकं काय सुरू आहे? सतत त्या मुलीचा विचार, तिच्या रिप्लायची तासनतास वाट बघणं. एका सिंपल मुलीने आयुष्य बदलून टाकलंय तुझं. येस, प्रेमात पडलायस तू. हो, परवाचा प्रयोग होणार आहे. डोंट वरी. नाही नाही, अमोलने प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. ओके. हा, गुड नाईट. बाय. सॉरी. सॉरी? सॉरी काय? का? आज मी तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही म्हणून. आपलं असं कुठे ठरलं होतं? नव्हतं ठरलं, पण तुम्ही मला नक्की मिस केलं असणार. नव्हतं ठरलं, पण तुम्ही आज मला नक्कीच मिस केलं असणार. कोणाची वाट बघते का? मी कोणाची वाट बघणार? राजवीर सरांची. आता काय म्हणू या माणसाला?
तुम्ही उत्तर नाही दिलं यातच सगळं आलं. मी जरा कामात होते. ओके, म्हणजे आज मिस नाही केलं ठीक आहे, पण मी प्रॉमिस करतो उद्या तुम्ही मला खरंच मिस करणार नाही. ओके, म्हणजे आज मिस नाही केलं ठीक आहे, पण मी प्रॉमिस करतो उद्या तुम्ही मला खरंच मिस करणार नाही. बाय, गुड नाईट. मनवाताई येते तोपर्यंत कोणीच मस्ती करायची नाही, सगळ्यांनी शांत बसायचं. हाय. हाय. मनवा आली नाही अजून. इट्स ओके. तुम्ही तिला भेटायला आलात का? हाय मुलांना, कसे आहात सगळे? मला ओळखलं ना? सो मनवाताई येईपर्यंत आज मी तुम्हाला शिकवणार. शांत बसा. सर सांगतायत ना काहीतरी, नीट लक्ष द्या. थँक्स. सो मुलांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडते ना सगळ्यांना? असो, कसा जरा या शो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कोण आहे? सो तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये हे कोण आहे, आणि म्हणून मी आज तुम्हाला यांची गोष्ट सांगणार. सो हे आहेत डॉक्टर होमी जहांगीर भाभा. हे आपल्या देशाचे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. सर, हा मला पेन्सिल टोचतोय. मी कधी टोचली? काय तू नाही टोचलीस? नाही अरे पाठवू नका. शांत बसा. नाही, मारामारी नाही करायची. मारा. बस खाली बस, खाली बस. सरांनी कोट काढला ना, आम्हाला सलमान खानची आठवण झाली. सो जस्ट हा, डॉक्टर होमी भाभा जे होते ते पेंटिंग्स पण करायचे, त्यांना म्युझिकची पण खूप आवड होती, आणि त्यांचे वडील खूप मोठे वकील पण होते. आणि डॉक्टर होमी बाबा जे होते ती सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांचं शिक्षण जे झालं ते आपल्या मुंबईत झालं. आनंदाची बातमी आहे, तोंड गोड कर. असं नाही ग, साखर तरी ठेव हातावर. काय काय झालंय? आपल्या नशिबाची किल्ली सापडली मला. म्हणजे राजवीर मोहितेची आई वसुंधरा वहिनी, तिचा पत्ता सापडलाय. काय सांगताय तुम्ही? हो. कुठे कुठे भेटले तुम्हाला? वसुंधरा वहिनी नाही भेटली. तुला म्हटलं नव्हतं का, नाटक कंपनीचे मालक जाधवराव, त्यांच्याकडनं वसुंधरा वहिनीचा पत्ता सापडला. मग काय ते म्हणाले, आता वसुंधरा वहिनी पुणा सोडून बेळगावला शिफ्ट झाली आहे.
बेळगावला बेळगावला एवढ्या लहान कोण असतो कोण बेळगावला? अरे बोल ना, कोण असतं बेळगावला? अगं ती ही बायको, मित्राची बायको. हो. कोण मित्र? तो नाही का आपला तो पांडुरंग. पांडुरंग. हो, खूप वर्षांनी त्याचा पत्ता मिळाला. मला काय आठवत नाही. पांडुरंग भाऊजी का? मग मी ओळखते ना त्यांना. तुमच्या नाही लक्षात आहे का माई? बरं ते राहू दे. मोहन, माझं एक काम कर. बोल ना माई. आपले ते वकील आहेत ना, आपटे वकील, त्यांना बोलावून घे. मी बोलावलंय म्हणून सांग. ते वकील कशाला? का? काम आहे माझं, बोलवून घे त्यांना. ही वकिलाची काय नवीन भानगड? मला काय माहिती? तुला नाही माहित? मग खराच जरा लक्ष देत जा, नाही तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायचा. आणि ह्या वेळेला मात्र गाफील राहून नाही चालणार. नाहीच. समजलं? सो हे कार्य होतं डॉक्टर होमी बाबांचं. तुम्ही कधी आला? तुम्ही मनापासून शिकवत होता तेव्हा आले. नाही, तुमच्या एवढं चांगलं नाही शिकवलंय मी, मला माहितीये. नाही, तुम्ही खरंच खूप छान शिकवलं. हवं तर मुलांना विचारूया. तुम्हाला आवडली सरांनी सांगितलेली गोष्ट? मी येतो, तुम्ही चालू द्या वर्ग. कॅरी ऑन. जस्ट मिनिट. या, बाय. सखी, जरा 2 मिनिटं बघा, मी आलेच. राजवीर, थँक्स. तुम्ही खूप छान इन्स्पिरेशनल गोष्ट सांगितलीत मुलांना. ऍक्च्युली सॉरी, तुमची परमिशन न घेता मी डिरेक्टली तुमच्या क्लासमध्ये गेलो, तुमच्या मुलांशी बोललो. पण माझ्या मनाला जे योग्य वाटलं ते मी केलं. नाही, तसं अजिबात काही नाहीये. इनफॅक्ट तुम्हाला हे मनापासून करावंसं वाटलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आय रिअली रिस्पेक्ट दॅट. हा, पण जर मला आधी कल्पना असती तर मुलांनी एवढा त्रास नसता दिला. पण खरंच हे कष्ट खरंच अप्रिशिएट करायला हवेत. आय मीन, तुम्हाला सवय नसेल ना अशी उन्हाची, आणि तरी तुम्ही उन्हात उभं राहून मुलांना शिकवलं. ग्रेट. येतो. बाय. बाय.